कल्पना करा, एक अब्जाधीश, एक गुप्त भेट आणि जगातल्या सर्वात शक्तिशाली लोकांची यादी. आता कल्पना करा की ही यादी आज उघड होणार आहे. वेट, काय? होय मित्रांनो, आज 19 डिसेंबर 2025 हा दिवस इतिहासात नोंदवला जाणार आहे. जेफ्री ॲप्स्टीनच्या त्या खुक्यात फाईल्स, ज्याच्याबद्दल महिन्यापासून अटकळा चालल्या होत्या, त्या आज अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटने उघड करण्याची शेवटची तारीख आहे. पण काय आहे या फाईल्समध्ये? कोणती नावं येणार आहेत बाहेर? आणि का झाला इतका मोठा गदारोळ? तुम्हीच सांगा. असं काही कसं लपवून ठेवायचं असतं की पूर्ण जग त्याची वाट बघतंय? बघा मित्रांनो, आज तुम्हाला मी सांगणार आहे तो विषय केवळ एक बातमी नाही, ही एक गोष्ट आहे. शक्ती, पैसा आणि गुन्ह्यांच्या अंधाऱ्या जगाची. ही कहाणी आहे अशा माणसाची जो दिसायला अब्जाधीश व्यवसाय होता, पण त्याच्या मागे लपलेलं होतं एक भयानक सत्य. जेफ्री ॲप्स्टीन हे नाव तुम्ही ऐकलं असेल. अमेरिकेतला एक फायनान्शियर जो 2019 मध्ये तुरुंगात मृत सापडला. पण त्याच्या मृत्यूने त्याची कहाणी संपली नाही, उलट सुरुवातच झाली. त्याच्या विरुद्ध आरोप होते अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे, तस्करीचे आणि हे सगळं करताना त्याला मदत करणाऱ्या प्रभावशाली लोकांच्या नेटवर्कचे. त्याच्याकडे होतं एक खाजगी बेट कॅरेबियनमध्ये, ज्याला लोक म्हणायचे गुन्ह्यांचं बेट. तिथे काय चाललं, कोण कोण गेलं, कोणाचा हात होता यामध्ये, हे सगळं गुंतलं या फाईल्समध्ये. आता प्रश्न असा आहे की ह्या फाईल्स इतक्या महत्त्वाच्या का आहेत? बघा, सामान्यतः अशा गुन्ह्यांची चौकशी गोपनीय असते. पण एप्स्टीनचा प्रकार इतका मोठा होता की अमेरिकेतल्या नेत्यांनाही भाग पडलं. नोव्हेंबर 2025 मध्ये अमेरिकेच्या संसदेने म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेटने एका मताने एक कायदा पास केला, एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट. या कायद्याने सरकारला आदेश दिला की तुम्ही 30 दिवसात सगळ्या फाईल सार्वजनिक करा. 19 नोव्हेंबरला हा कायदा राष्ट्रपती ट्रम्प यांनी साईन केला आणि नंतर 30 दिवसांची मुदत म्हणजे आज 19 डिसेंबर 427 एकमतांनी हा प्रस्ताव पास झाला. म्हणजे अमेरिकेतल्या जवळजवळ सगळ्या पक्षांनी या फाईल्स बाहेर याव्यात अशी इच्छा होती. पण कुठे होत्या या फाईल्स? बघा, एप्स्टीनच्या प्रकरणात सुरुवातीला FBI आणि जस्टिस डिपार्टमेंटने तपास केला होता. 2019 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती सेक्स ट्रॅफिकिंगच्या आरोपांसाठी. पण ऑगस्टमध्येच तो तुरुंगातल्या त्याच्या कोठडीत मृत सापडला. अधिकृतपणे ती आत्महत्या असल्याचं सांगण्यात आलं, पण लोकांमध्ये आजही शंका आहेत. त्यानंतर FBI कडे राहिलेल्या सगळ्या कागदपत्र, ईमेल्स, फोटो आणि चौकशीचे दस्तऐवज पण त्यांना ग्रँड ज्युरीच्या नियमांमुळे सार्वजनिक करता येत नव्हतं. आता या नवीन कायद्याने तो नियम ओव्हरराईड केला आणि आदेश दिला की सगळं बाहेर काढा. काय आहे या फाईल्समध्ये अचूक? नुकत्याच उघड झालेल्या माहितीनुसार यामध्ये असणार आहेत दस्तऐवज, संवाद, तपासाची साधनं, ईमेल्स आणि ज्या लोकांनी एप्स्टीनशी संबंध ठेवले त्यांची नावं. नोव्हेंबर 2025 मध्ये डेमोक्रॅट पार्टीच्या नेत्यांनी काही फोटो आधीच रिलीज केले होते. त्यात राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन सारख्या नावाजलेल्या लोकांचे एप्स्टीन सोबत फोटो होते. पण हे फक्त बर्फाचा वरचा थर आहे. खऱ्या फाईल्समध्ये असणार आहे संपूर्ण तपासाचा आढावा. कोण कधी त्याच्याकडे गेलं, कोणत्या प्रभावशाली लोकांनी त्याच्या सेवा घेतल्या आणि कोणत्या पीडितांनी काय साक्ष दिली. डिसेंबर 2025 मध्ये न्यायाधीशांनी ग्रँड ज्युरीच्या सर्व रेकॉर्ड सुद्धा उघड करण्याची मान्यता दिली आहे. आता मित्रांनो, असा प्रश्न पडतो की सगळं उघड होणार आहे का? कायद्यातच काही अटी आहेत का? पहिली अट, ज्या माहितीमुळे पीडितांना ओळखता येईल ती माहिती लपवली जाईल, कारण त्यांचं संरक्षण आवश्यक आहे. दुसरी अट, राष्ट्रीय सुरक्षेची संबंधित माहिती गुप्त राहील. तिसरी अट, ज्या प्रकरणांमध्ये अजून तपास सुरू आहे त्या भागाची माहिती कदाचित लपवली जाईल. आणि चौथी अट, अल्पवयीन मुलींच्या शोषणाची स्पष्ट चित्र किंवा तपशील दाखवले जाणार नाहीत. तरीही उरलेली माहिती इतकी मोठी आहे की जगभरात भूकंपच येणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 18 डिसेंबर 2025 रोजी, म्हणजे आजच्या एक दिवस आधी, अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने शुक्रवारचे अधिवेशन रद्द केले. बघा किती विचित्र. ज्या दिवशी फाईल्स बाहेर यायच्या होत्या त्या दिवशी संसदेचे अधिवेशन बंद. या निर्णयावर अनेक खासदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ज्या नेत्यांनी या कायद्यासाठी प्रयत्न केले होते त्यांनाही संशय आला की कोणीतरी हे फाईल्स दाबण्याचा प्रयत्न करते का. पण जस्टिस डिपार्टमेंटने अजून नेमकी वेळ जाहीर केलेली नाही की फाईल्स कधी आणि कशा स्वरूपात रिलीज होणार. आणि बघा, शेवटी काल 18 तारखेला डेमोक्रॅट्सने पुन्हा डझनवर नवे फोटो रिलीज केले एप्स्टीनच्या इस्टेटमधले. हा एक प्रकारचा दबाव आहे सरकारवर की तुम्ही वचन दिले तर आता बाहेर काढा.
खासदारांनी नवीन अटर्नी जनरल पॅम बॉडी यांना पत्रही पाठवलं आहे आणि विचारलं आहे की कुठपर्यंत पोहोचलात तुम्ही ह्या प्रक्रियेत, कारण हा केवळ राजकीय मुद्दा नाही, हा न्यायाचा, पारदर्शकतेचा आणि पीडितांच्या हक्काचा मुद्दा आहे. आता प्रश्न असा, यातून कोणाला फायदा, कोणाला तोटा? पीडितांच्या दृष्टीने हा एक मोठा विजय आहे. इतक्या वर्षांनी त्यांना कदाचित न्याय मिळेल आणि त्यांना दुःख देणाऱ्या लोकांची नावं समोर येतील. पण दुसरीकडे ज्यांची नावं या फाईल्समध्ये असतील त्यांच्यासाठी हा धक्का असेल. राजकारणापासून ते व्यावसायिक, कलाकार, वैज्ञानिक कुणाचीही नाव असू शकतात आणि जर कोणी निर्दोष असेल तरी फक्त नाव असल्यामुळे त्याची प्रतिमा खराब होऊ शकते. अशी दुधारी तलवार आहे. सोशल मीडियावर आधीच मीम्स, अटकळा आणि थिअरीज व्हायरल होत आहेत. लोक विचारतायत की कोणाचं नाव असेल यावेळी किंवा कोणी पळून जाणार आहे का? पण मित्रांनो, इथे एक गंभीर बाजू आहे. एप्स्टीनचा प्रकार म्हणजे फक्त एका माणसाचा गुन्हा नव्हता, तो एक सिस्टम होता. एक नेटवर्क होतं ज्यात शक्तिशाली लोकांनी अल्पवयीन मुलींचं शोषण केलं आणि पैसा आणि प्रभाव वापरून ते दाबून ठेवलं. त्याचे साथीदार गिस्लेन मॅक्सवेल सुद्धा तुरुंगात आहे. पण किती लोकांना शिक्षा झाली, किती लोक अजूनही बाहेर फिरत आहेत, हे प्रश्न या फाईल्स उघडल्या तरच कळेल. आणि म्हणूनच या फाईल्स इतक्या महत्वाच्या आहेत, कारण न्याय मिळवायचा असेल तर सत्य बाहेर आलंच पाहिजे. पुढे काय होणार, आता लक्ष ठेवा जस्टिस डिपार्टमेंटच्या पावलांवर. डेडलाईन आज आहे, पण या फाईल्स लगेच उघड होतील का, की काही तासात, हे अजून ठरलेलं नाही. काही तज्ञांचं म्हणणं आहे की पहिल्या फेरीत काही फाईल्स रिलीज होतील, नंतर टप्प्याटप्प्याने बाकीच्या. पण मुद्दा हाच आहे की आता परत जाण्याचा रस्ता नाही. कायदा पास झालाय, न्यायाधीशांनी मान्यता दिली आणि जनतेचा दबाव आहे, त्यामुळे बाहेर येणारच. आणि ज्या लोकांनी गुन्हे केलेत त्यांनी घाबरायला हवं, कारण सत्य कधीच दडून राहत नाही. मित्रांनो, हा प्रकार आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवतो. किती शक्ती असली, किती पैसा असला तरी न्याय मिळवता येतो, जर लोक एकत्र येतील. एप्स्टीनच्या पीडितांनी वर्षांनी आवाज उठवला, खासदारांनी पक्षाला बाजूला ठेवून कायद्यासाठी लढा दिला आणि नागरिकांनी सोशल मीडियावरून दबाव निर्माण केला. आणि आज परिणाम बघा, जगातल्या सर्वात मोठ्या गुप्त फाईल्स उघडल्या जात आहेत. हे सामान्य गोष्ट नाही, हे इतिहासात नोंदलं जाणार आहे. आता तुम्ही सांगा मित्रांनो, तुमचं मत काय वाटतं या संपूर्ण प्रकरणाबद्दल? या फाईल्स मधून कोणाची नाव बाहेर येतील असा तुमचा अंदाज आहे? आणि न्याय मिळवणं किती महत्वाचं आहे यावर तुमचं काय मत आहे? खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून. आणि या बोलूया चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच महत्त्वाच्या बातम्या आणि गंभीर मुद्द्यांवर आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ आणत राहणार आहोत. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, लक्षात ठेवा, सत्य कधीच दाबलं जात नाही आणि न्याय नक्कीच मिळतो. उशीर भलेच होतो. या बोलूया सोबत राहा, सत्याचा आवाज ऐकत राहा. धन्यवाद.